नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही बनवणार आहोत गवारी शेंग्याची आमटी. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्या गवार भाजून घ्यायचे आहे. नंतर टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि लसूण हे साहित्य घ्यायचे आहे. आपला गवार चांगले भाजून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपली गवार भाजून झालेली आहे. त्यानंतर उकळीमध्ये लसूण आणि थोडेसे मीठ टाकून आपल्याला कांडून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्या कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचे आहे. त्यानंतर पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे आहे. आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरी मोहरी टाकायची आहे आणि उकळीमध्ये काढून घेतलेला लसूण टाकायचे आहे. तो आपल्याला लालसर होईपर्यंत परतायचा आहे. त्यामध्ये लालसर झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर बारीक कट करून घेतलेले टोमॅटो टाकायचा आहे. ते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घरगुती काळा मसाला टाकायचा आहे. तोही देखील आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर भाजून घेतलेली गवार त्या गवारीमध्ये आपल्याला पाणी ओतायचे आहे थोडेसे. ती चांगली धुवून घेतल्यानंतर आपल्या पातेल्यामध्ये पाणी टाकायचे आहे, थोडेसे पाणी, आणि ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. त्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये धुवून घेतलेली गवार टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे काढून घ्यायचे आहे. गवारची शेंग शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचे कूट टाकायचे आहे. ही गवारची शेंग आपण ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायची असेल आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.